दिग्रसमध्ये धारदार शस्त्रासह फिरणाऱ्या इस्मास पोलिसांनी घेतले ताब्यात। दिग्रस शहर हद्दीत धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इस्मास दिग्रस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे तसेच शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले होते। त्या अनुषंगाने दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते। 23 जानेवारी रोजी दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत व शहर परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय सूत्रांकडून खात्रीलायक माहिती मिळाली की आरणी नाका बैलबाजार परिसरात एक इसम प्लास्टिक पोत्यामध्ये धारदार शस्त्र बाळगून घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार वैजनाथ मुंडे, एपीआय राहुल वाघ, पीएसआय महेश देशमुख, राजेश लाखकर, सरजू चव्हाण, संध्या दूरधवे, मिथुन जाधव, आदित्य जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयित इसमास ताब्यात घेतले। चौकशी अंती त्याने आपले नाव आकाश सुभाष शिंदे, राहणार मोतीनगर दिग्रस असे सांगितले असून त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।